लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। 1 कोटीच्या क्लेमसाठी दुसऱ्या व्यक्तीला जाळून खून करून तो जाळलेला व्यक्ती स्वतः असल्याचा बनाव करणाऱ्या इसमास लातूर पोलिसांनी 24 तासात केले जेरबंद। लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील वानवडा रोडवर मध्यरात्री एक वाहन जळत असल्याची बातमी औसा पोलीस स्टेशनला मिळाली। त्यावरून औसा पोलीस स्टेशन व लातूर LCBचे पथक तात्काळ तेथे पोहोचून गाडीला लागलेली आग विझवण्याचा प्रयत्न केला, तर आतील दृश्य पाहून धक्काच बसला, कारण गाडीमध्ये एक इसम पूर्णतः जळालेल्या अवस्थेत आढळून आला। त्या बाबतीत अधिक कसून तपास केला असता ती गाडी औसा तांडा येथील गणेश चव्हाण या व्यक्तीची असल्याचे कळाले। त्या अनुषंगाने औसा पोलीस स्टेशनचे पोलीस व लातूरचे LCB पथक तपास करत असताना त्यामधील उलगडा करण्यात यश आले। याबाबत खरी हकीकत अशी की औसा टी पॉइंटवर रात्री 10 वाजता गोविंद यादव राहणार बोरफळ तालुका औसा जिल्हा लातूर या व्यक्तीने गणेश चव्हाण याला लिफ्ट मागितली, परंतु गणेश चव्हाण याच्या डोक्यात वेगळंच काहीतरी शिजत होतं। गणेश चव्हाण हा एका फायनान्स कंपनीमध्ये रिकव्हरीचे काम करत होता। त्याच्यावर कर्जाचा बोजा वाढला होता। त्याने मुंबईमध्ये एक फ्लॅट घेतला होता। त्या फ्लॅटचे हप्ते चुकवण्यासाठी त्याच्याकडे पैसे नव्हते, त्यामुळे त्याने त्याच्या नावावर असलेली 1 कोटीची इन्शुरन्स पॉलिसी मिळवण्यासाठी व गाडीचे इन्शुरन्स मिळवण्यासाठी गोविंदला लिफ्ट दिली आणि त्याला वानवडा रोडवर नेऊन गाडीमध्ये जिवंत जाळून त्याचा खून केला आणि स्वतः गाडीत जळून मेल्याचा बनाव केला। परंतु पोलिसांनी आपल्या चाणक्य नजरेने घटनेतील बारकावे शोधून सत्यता बाहेर काढली आणि खऱ्या आरोपीला अटक केली। रिपब्लिकन वार्तासाठी लातूर जिल्हा प्रतिनिधी सगीर मोमीन। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.